नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला येणार आहे। तेव्हा आता मित्रांनो या ट्विस्टमध्ये असं होणार आहे की आता अर्णव मात्र त्याच्या जे काही वडिलांचा राग असतो तर तो वडिलांचा पूर्ण राग तो आता ईश्वरीवर काढतो। आता ईश्वरीवर तो राग काढल्यानंतर नम्रता अर्णवचे कसे डोळे उघडते, कारण आत्तापर्यंत आता अर्णवला माहिती नसतं की ईश्वरीला आईवडील नाही, तिचे आईवडील लहानपणीच गेले। आणि आता हे समजल्यानंतर आता अर्णव ईश्वरीची माफी मागतो आणि आता त्याच्या जीवनातील जे काही आता अतूट सत्य आहे तर त्या सत्याचा कसा उलगडा होतो आणि संजय समोर आता राकेशचा जे काही चेहरा आहे तर तो चेहरा कसा येतो तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब तुम्ही चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा। तू हे रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। तेव्हा मित्रांनो आता मालिकेमध्ये आपण असं बघत आलो, अर्णवच्या आई आणि जी सात्विका असते तर सात्विकाचं श्राद्ध असतं, परंतु आता एक गैरसमज असा झालेला असतो जेव्हा आता अर्णवच्या आईने का फाशी घेतली याचं एक मुख्य कारण म्हणजे आता त्यांचा सुखी संसार, परंतु ह्या सुखी संसारामध्ये वल्लभरीने जी काही माती कालवली एका चोरीच्या आरोपावरून, आता तिने ते जे काही तिचं कृत्य आहे तर त्या कृत्यावरून एका अनाथ आता अर्णव आणि अंजली या दोघांना अगदी आई वडिलांशिवाय पोरकं केलं। परंतु आता वल्लभरीचं हे सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार असतं आणि वल्लभरीची या घरातून लवकरच कशी हकालपट्टी होणार असते। तेव्हा मित्रांनो आता वल्लभरीने खूप काही पाप केलेलं असतं, पापाला तिचं काही अंत नसतो आणि आतासुद्धा ईश्वरी आणि अर्णव या दोघांना ती वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते, कारण अर्णवला सर्व माहिती झाले आणि आता त्या बदल्यात ती सुप्रियाला धमकवण्याचा प्रयत्न करणार असते। परंतु आता सुप्रिया शांत बसणार नाही। 15 वर्षाचं जे काही ती पाप आहे, तिची काही चूक नसताना जे काही आता अर्णवच्या मनात त्याच्या वडिलांविषयी जो राग आहे तर त्या रागाचं जे काही आता कारण ह्या वल्लभरीने बदललेलं असतं। अर्णवच्या मनात आपल्या वडिलांविषयी जी काही द्वेषाची भावना ह्या वल्लभरीमुळे निर्माण झालेली असते, आज मात्र सुप्रियाच्या येण्याने आणि सुप्रियाच्या सत्याने ती शेवटी सर्वांच्या समोर येणार असते। तेव्हा मित्रांनो आता इकडे राकेश हा संजयला अगदी खुश करण्याचा प्रयत्न करतो, संजयला खुश करता करता, परंतु आता जेव्हा आता इकडे श्राद्धाचा कार्यक्रम असतो तेव्हा आता अंजली घरी आलेली असते। अंजली आता राकेशला फोन करते आणि त्यामध्ये आता जो अंजलीचा फोन नंबर आहे तर तो राणी साहेबा या नावाने सेव्ह असतो। तेव्हा आता राणी साहेबा हा जो काही नंबर आहे आणि तो आता किचनमध्ये जेव्हा संजय हा चहा बनवण्यासाठी गेलेला असतो तर राकेशच्या मोबाईलवर आता अंजलीचा कॉल येतो। अंजली म्हणत असते की मला येऊन बराच वेळ झाला आणि हे बघा, जेव्हापासून मी केरळला गेले तेव्हापासून तुम्ही तर मला फोनसुद्धा केला नाही आणि आता मी घरी आले तर तुमचा घरीसुद्धा तपास नाही। एकतर आईचं श्राद्ध आहे, त्या श्राद्धाला तरी तुम्ही घरात यायला हवं होतं। तेव्हा आता लगेच राकेश म्हणत असतो की हे बघ अगं अंजली, तू काही काळजी करू नको, मी लगेच येतो, मी बाहेर गावी इंदोरला आलेला आहोत। परंतु आता इंदोर म्हटल्यानंतर आता अंजली विचारते की तुम्ही तिकडे असे अचानक का गेलात, काही काम होते का? तेव्हा आता राकेश मुद्दाम खोटं बोलतो। राकेश म्हणतो की हो, माझ्या क्लायंटसोबत एक म्हणजे महत्त्वाची केससाठी संदर्भात मी इकडे आलो होतो आणि लवकरच मी तिकडे येतो, असं मुद्दाम तो आता अंजलीला खोटं सांगतो। परंतु अंजलीला आता राकेशचा खूप राग येतो। त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी आणि नम्रता हे तेथे आलेले असतात आणि आता वल्लभरी ईश्वरीचा अपमान करते, परंतु अंजली प्रेमाने ईश्वरीला आत नेते आणि ईश्वरीला म्हणत असते की हे बघ ईश्वरी। तेव्हा मात्र आता ईश्वरीला कुठे माहिती असतं की अर्णवच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे आणि आता जे काही ती तिच्या वडिलांचं, अर्णवच्या वडिलांचं जेव्हा नाव घेते की सर तुमचे बाबा, आईचं श्राद्ध आहे परंतु बाबा आत्तापर्यंत तुम्ही बाबाबद्दल कधीच काही सांगितलेले नाही, तेव्हा अर्णवला इतका राग येतो। अर्णव आता जो काही आपल्या वडिलांचा
राग आहे तो सगळं काही आता ईश्वरीवर काढतो. ईश्वरीला म्हणत असतो की तुला आईवडील आहे, आईवडील नसल्याचं काय दुःख होतं हे तुला काय कळणार, म्हणून वाटेल तसं आता तो अपमान करतो. तेव्हा मात्र आता ईश्वरीला अगदी एक खूप मोठा अगदी तिचा म्हणजे सन्मान आहे तर तो दुखवला गेला असतो. कारण ईश्वरीला सुद्धा आईवडील नसतात आणि ईश्वरीच्या मनाला सुद्धा आता इतकं ते जहरी लागलेलं असतं की आपल्याला आईवडील नाही तरीसुद्धा अर्णव सर आपला किती अपमान करतात. ईश्वरी घाईने तेथून आता दुसऱ्या रूममध्ये निघून येते आणि खूप रडत असते. परंतु नम्रता तेथे असते. नम्रता आता अर्णवला म्हणत असते की एका आई आणि वडिलांचं प्रेम काय असतं हे ईश्वरीने लहानपणापासून नाही कमवलं. कारण तिच्या आयुष्यामध्ये तिचे आईवडील लहानपणीच तिला सोडून गेले. आणि सर तुम्ही तिच्यावर जे काही आरोप करतात ते सर्व आरोप चुकीचे आहे. ईश्वरीच्या मनात कोणतेही असे पाप नाही. तिने फक्त अगदी सहजपणे तुमच्या वडिलांबद्दल विचारलं. तिला काय माहिती होतं की तुमच्या आईवडिलांबद्दल. परंतु आता तुमच्या मनाची जी काही दुःखाची भावना आहे, आईविषयी प्रेम आहे, तर ते प्रेम आईविषयी सतत तुमच्या तोंडातून ती ऐकत असते. पण वडिलांविषयी तिने कधीही तुमच्या तोंडातून काहीच ऐकलं नाही. त्यामुळे तिने सहज विचारलं की तुमच्या वडिलांचं काय. परंतु अर्णव सर तुम्ही तिला असं दुखवायला नको होतं. ती सुद्धा एक अनाथ मुलगी आहे. लहानपणापासून आईवडिलांचं प्रेम काय असतं हे तिने सुद्धा गमावलेलं आहे. परंतु जे काही आईवडील आहे तर ते आईवडिलांनी माझं प्रेम दिलं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की म्हणजे काकू ह्या ईश्वरीच्या आई नाहीत. नम्रता म्हणते की हो नाही, ती माझी आई आहे. परंतु माझ्या आईवडिलांनी तिचा सांभाळ एक पोटच्या मुलीसारखा केलेला आहे आणि ती सुद्धा आईवडिलांना आईवडीलच मानते. परंतु आता अर्णवला लगेच त्याची चूक समजते. अंजली म्हणते की अर्णव तू असं वागायला नको होतं. अरे आपणच आपल्या आईवडिलांबद्दल इतकं पोरके आहोत तर ईश्वरीला तिच्या मनाला काय वाटलं असेल. तू तिची माफी मागायला हवी. तेव्हा अर्णवच्या त्याची चूक लक्षात येते. अर्णव म्हणतो की खरंच आज आईचं मन किती दुखावलं असेल. आईच्या श्राद्धाच्या दिवशी मी एका मुलीचं मन दुखवलं. आई मला जर असती तर काय बोलली असती. आत्ताच्या आत्ता श्राद्धाचा कार्यक्रम झाल्यानंतर मला घाईने ईश्वरीची माफी मागायला जावी लागेल. नाहीतर माझ्या मनाला अगदी शांततासुद्धा नाही मिळणार आणि आईच्या सुद्धा नाही. त्यानंतर मात्र आता वल्लभरीचा खूपच जळफळाट होतो. वल्लभरी आता मुद्दाम ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न अगदी तयारीला लागते. परंतु आता जे काही वल्लभरी ते कारस्थान करायला जाणार असते, परंतु सुप्रिया आता अर्णवसमोर वल्लभरीच्या ह्या पापाचे सत्य घेऊन येणार असते. तेव्हा मात्र आता सात्विका हे नाव ऐकल्यानंतर आता लगेच सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. सुप्रिया म्हणत असते की आता मात्र खरी सांगण्याची वेळ आलेली आहे. इतका वर्ष जे काही 15 वर्षापूर्वीचं जे अगदी पाप मी माथी लावून घेत होते, जो कलंक माझ्या माथी लागला होता तो कलंक आता उपसण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा आता ईश्वरी जेव्हा घरी आलेली असते अर्णव तिची माफी मागतो. अर्णव म्हणतो की हे बघ आईच्या श्राद्धाच्या दिवशी मी तुझा खूप मोठा अपमान केला, मी असं करायला नको होतं. तेव्हा आता ईश्वरी तिच्याबद्दल सगळं काही अर्णवला सांगते. तेव्हा अर्णवसुद्धा आता ईश्वरीला सर्व काही सांगतो. हे बघ जेव्हा माझी आई होती, माझ्या आईने खूप काही आमच्यावर प्रेम केलं. परंतु आमच्या आई आणि वडिलांचं खूप एकमेकावर प्रेम होतं. परंतु असं काहीतरी झालं की त्या माझ्या एका वडिलांच्या चुकीमुळे आज मात्र माझी आई आम्हाला सोडून कायमची गेली. कारण जे काही तेव्हा झाले तर ते मात्र आईच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. आईने फाशी घेतली. जे काही व्हायला नको होते शेवटी तेच झाले. आता काही झाले तरी आता अर्णव त्याच्या आयुष्यातील ते सत्य सांगायला जातो. सुप्रिया आता हे सत्य ऐकते. सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. सुप्रियाला हे समजते की अर्णव हा राजशिर्केंचा मुलगा आहे आणि जे आपण राजशिर्के साहेब होते त्यांच्याकडे जॉब मागण्यासाठी गेलो होतो. परंतु तेथील त्या वल्लभरीने जे काही प्रयत्न केले होते तर त्या वल्लभीच्या एका घाणेरड्या कृत्यामुळे आज मात्र हा संसार गमावून बसला आणि तेच मात्र अर्णव सरांचे वडील आहेत. हे जेव्हा आता सुप्रियाला समजते तर सुप्रिया म्हणते की आता मात्र
खरं काही सांगण्याची वेळ आलेली आहे. आता जे सत्य आहे तर ते लवकरात लवकर सगळ्यांसमोर सांगायला हवे. आपण आता उशीर करायला नको, नाहीतर अर्णव सर इतके चांगले असून आपल्याबद्दलसुद्धा तेही खूप मोठा गैरसमज करून ठेवतील. तेव्हा आता त्या अगोदर ईश्वरीला सुप्रिया सगळं काही सांगणार असते, कारण जी काही चूक तिच्याकडून झालेली नाही त्या चुकीचं पाप आता तिला अगदी सहन होत नाही. त्यानंतर आता इकडे संजयला संशय येतो. संजय म्हणतो की नक्की हा राकेश एक बदमाश व्यक्ती आहे, कारण त्याच्या मोबाईलमध्ये जो काही आता या राणी साहेबांचा नंबर आहे, म्हणजे नक्की तो आपल्यापासून काहीतरी लपवतो. जयवाद्य तर आता ईश्वरीबरोबर त्याचं लग्न लावून देण्याचं स्वप्न पाहते. असं आता व्हायला नको, कारण राकेशवर आता बारीक लक्ष आपण ठेवायला हवं. म्हणून आता जोपर्यंत तो येते आहे तर त्याच्या मोबाईलमध्ये जो काही नंबर आहे तर तो नंबर नक्की कुणाचा आहे हे आपण शोधून काढायला हवे. आणि तेवढ्यात मात्र एक आता व्यक्ती तेथे आलेला असतो. तर तो व्यक्ती आता संजयसमोर आता मुद्दाम तो राकेशला विचारतो की काय हो, तुम्ही तर बऱ्याच दिवसातून गायब होतात आणि आत्ता इकडे आलात, काही क्लायंट वगैरे मीटिंग वगैरे होती का? तेव्हा आता राकेश मुद्दाम नक्की आता यांच्यासमोर काय बोलू आणि काय उत्तर देऊ अशी त्याची अवस्था होते. तेव्हा तो आता खूप घाबरतो. परंतु आता जेव्हा राकेश थोडासा काही वेळ त्या माणसाबरोबर बोलायला बाहेर गेलेला असतो, तेवढ्यात संजय त्याचा मोबाईल उचकतो आणि त्यामध्ये अंजलीचा जो काही मोबाईल आहे तर तो नंबर घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु तेवढ्यात राकेश आत येतो. राकेश आतमध्ये आल्यानंतर मात्र आता संजय घाईने मोबाईल लपवतो आणि तेवढ्यात त्याच्या हातातील मोबाईल खाली पडतो. तेव्हा आता राकेशला थोडासा संशय येतो, म्हणजे नक्की आता हे आपल्यापासून काहीतरी लपवतात आणि नक्की आपल्या मोबाईलमधून कोणता तरी नंबर शोधण्याचा ते प्रयत्न करतात. काही झाले तरी आता मात्र आपण यांच्यापासून सावध राहायला हवं, कारण जे काही आता आहे ना ते केवळ आणि केवळ आता आपण शोधून काढायला हवं. त्यानंतर आता इकडे अविनाश मामा आणि आजी मात्र जे काही झाले त्याबद्दल खूप पश्चाताप करत असतात. परंतु अंजली जेव्हा येथे नसते तर अंजली आता जे काही ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये जे काही झालेले आहे आत्तापर्यंत ते सगळे क्षण आता अंजलीला सांगितले जातात. अंजलीला सांगितल्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की खरंच माझ्या अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरी लवकरात लवकर यायला हवी. जे काही आहे ना ते लवकरात लवकर आता आपल्याला पत्रिका ही गुरुजींना दाखवावी लागेल आणि ती पत्रिका दाखवून आपल्याला अंजली आणि अर्णव यांच्या लग्नाचा विचार करायला हवं. तेव्हा आता आजी सांगते की अंजली, अगं ईश्वरीची आईसुद्धा इकडे मुंबईला आलेली आहेत आणि आपण लवकरात लवकर तिची भेट घेऊयात आणि भेट घेऊन मात्र आपल्याला ईश्वरी आणि अर्णव यांच्या लग्नाचा प्रस्ताव सांगता येईल. तेव्हा आता अंजलीला राकेश भेटायला आला नाही त्यामुळे ती थोडी नाराज असते. परंतु आता ईश्वरीने जॉब सोडला आणि अर्णव ईश्वरीसाठी किती वेळा झाला तो सारखं ईश्वरीला मनवण्यासाठी, ईश्वरीची आठवण काढण्यासाठी तिकडे जातोय. तेव्हा आकाशसुद्धा आता ऑफिसमध्ये अर्णवची काय अवस्था होते, लावण्याला सुद्धा तो कसा अपमान करून ऑफिसच्या बाहेर पाठवतो, हे सगळं काही आता आकाश इकडे अंजलीला सांगतो. ते ऐकून अंजलीला आनंद होतो. अंजली म्हणते की एकतर बरं झालं, ईश्वरी आणि अर्णव या दोघांची चांगली गट्टी जमली. आता काही झाले तरी मात्र लवकरात लवकर यांच्या लग्नाचा बार उडवायला हवा आणि ईश्वरीच्या आईला आपण लवकरात लवकर भेटून यांच्या लग्नाची जी काही तयारी आहे तर ती लग्नाची तयारी करायला हवी. परंतु आता मात्र सुप्रिया ज्या काही सत्याचा उलगडा आणि वल्लभरीच्या सत्याचा उलगडा होणार असतो, कारण वल्लभरी आता शांत नाही बसता तर ती आता सुप्रियाला धमकवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता मात्र हे सत्य ईश्वरीसमोर जेव्हा येणार असतं तेव्हा ईश्वरी मात्र ह्या सत्याला आवाज उठवून आत्तापर्यंत सुप्रियावर जे काही आरोप झाले तर त्या सत्याचा ती काही आवाज उठवणार असते. आणि अर्णवसमोर आता वल्लभरीचं खरं रूप येऊन आजी आणि अविनाश मामा वल्लभरीला कसं या घराच्या बाहेर काढतात ते पाहणं आता खरंच खूप असं रंजक ठरणार आहे. तेव्हा आता वल्लभरीला शेवटी तिच्या पापाची
पापाची शिक्षा नियतीने मिळून सात्विका आणि जे काही अर्णवचे वडील आहे तर अर्णवच्या वडिलांबद्दल जो काही गैरसमज करून आता ह्या वल्लभरीने हे कारस्थान केलेले असते तर त्या सुप्रियाच्या येण्याने मात्र आता हे कारस्थान सर्वांच्या समोर येणार असतं। शेवटी वल्लभरी आता मात्र सर्वांची माफी मागून आता अर्णव कसा तिला धडा शिकवतो आणि आता राकेशचं जे काही सत्य आहे तर ते सत्य संजय कसा पकडतो हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।